याच्यापेक्षा दुसरा काही निरोप नाही आणि भेटी संदर्भातलं दुसऱ्याचं काही म्हणजे अजून माहिती पण समोर नाही आलेली. प्रामुख्याने तुमच्या मागण्या कुठल्या कुठल्या आहेत आणि ज्यावरती आतापर्यंत सरकारनं किंवा प्रशासनानं विचार केला नाही? नाही, विचार करता येते पण त्यांना यश नाही येत. विचार नाही करत असं नाही, विचार करतात सगळे. जे फरार आरोपी आहे त्यांना शोधण्याचा प्रयत्न चालू आहे, पण त्याचं काही जे उकल आहे त्याची, जो सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात तो होता, त्यांना जर थोडं सुरुवातीच्या काळामध्ये जिम्मेदारी दिली असती आणि त्यांना जर शोध मोहिमेत घेतलं असतं चांगल्या पद्धतीनं, कारण शोध मोहिमेत घेतलेले लोक हे आरोपींना आदर्श मानणारे आहेत. त्याच्यामुळं याच्यावर शंका आहे की त्यांनी काय आरोपी पकडून दिले का पळवले, यावर खूप मोठी शंका येते आणि येणं साहजिक आहे. त्यामुळे ही प्रमुख मागणी आहे की त्या कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे त्याला पकडलं पाहिजे, कारण त्याच्यापासून समाजाला धोका आहे. मात्र आपण जर बघितलं तर काल बालाजी तांदळे याचं एक पत्र आणि त्याचा बाईट देखील व्हायरल झाला होता, ज्या बालाजी तांदळेच्या संदर्भात तुम्ही देखील आरोप केलेले होते. नेमकं काय म्हणणं आहे तुमचं आणि एकंदरीत त्याचं म्हणणं आहे की आम्ही तपासाला सहकार्य केलं? नाही, त्याचं अधिकृतरित्या गाडीचं पत्र आहे, गाडी यांना घेतलेलं, पण त्याचा कुठं त्याच्यावर पत्रावर उल्लेख नाही. उल्लेख नसल्यामुळे तुम्हाला अधिकृतरित्या त्यांना घेता येत नाही, आणि घेतलं तर कशा पद्धतीनं घेतलं त्याचं पण आम्ही आज विचारणा करतोय SP साहेबांना. आणि तो आज आरोपीला आदर्श मानतोय, तर आरोपीला आदर्श मानत असताना त्यांनी आरोपी संदर्भात काय माहिती बरोबर दिली असेल, ही पण एक मोठी समोर आलेली म्हणजे समस्या आहे की त्यांनी कशा पद्धतीनं ज्या शोध मोहिमेत म्हणतोय तो 10,300 किलोमीटरचा माझा प्रवास झाला, या संदर्भात आम्ही SP साहेबांना सगळं सविस्तर विचारणार आहोत. मात्र एक जर बघितलं तर 9 तारखे ज्या दिवशी हत्येचा प्रकार घडला त्या दिवशी सुद्धा स्वतः बालाजी तांदळे सांगितलं की माझी गाडी पोलिसांनी वापरली होती आणि आम्ही वाशीकडे सुद्धा गेलेलो होतो. नाही, तेच आम्हाला विचारायचं आहे की या आरोपीला जो आदर्श मानतो त्या माणसासोबत यांचं काय नेमकं कनेक्शन आहे, किंवा त्याला का तपासात घेतलं होतं, किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरा माणूस नव्हता का, किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गाडी डिपार्टमेंटला भेटली नाही का, यावर आम्ही SP साहेबांशी चर्चा करणार आहोत. मात्र या संदर्भात तुम्ही पोलिसांना अगोदर काय विचारलं होतं तर त्या गोष्टी काय सांगितल्या गेल्या होत्या आणि ही गोष्ट आत्ता समोर आली, या अगोदर तुम्हाला माहीत होतं का की अशा पद्धतीनं बालाजी तांदळे याची गाडी वापरली होती? आम्हाला काहीच माहीत नव्हतं गाडी कोणाची वापरली, कशामुळे वापरली. जे त्याचं लुडबुड करणं जे चालू आहे ना सारखं झेल प्रशासनाच्या तिथं CID ऑफिसला, त्याला तपासात घेतलं होतं म्हणजे त्याचे कॉल झालेले आहेत आरोपींसोबत 6 तारखेला 9 तारखेला, म्हणून तपासात घेतलं होतं. पण तपासात घेताना जर तो आरोपीला आदर्श मानतोय, असं बाईट देतोय, असं बोलतोय प्रसारमाध्यमांना, तर त्यांनी भरपूर गोष्टी अशा ज्या पोलिसांना अपेक्षित आहे त्या नष्ट केल्या असतील, पुरावे नष्ट केले असतील. याची जिम्मेदारी ज्यांनी त्याला तपासात घेतलंय त्याच्यावर येणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत. मात्र आपण जर बघितलं 77 दिवस होत आहेत, आज 77 दिवस उलटून गेले, मात्र कृष्णा आंधळे काही सापडत नाही आणि तपासी यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतात कुठेतरी आता गती मंदावली असं वाटतंय का? आणि आता या प्रकरणात चार्जशीट, जसं की चार्जशीट देखील फाईल केली जाईल असं देखील बोललं जातं. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही जे लूपहॉल्स राहिलेत, काही जे डिस्प्यूट राहिलेत, त्या संदर्भात नेमकं आज SPंना बोलून तुम्ही कशा पद्धतीने माहिती देणार? तुम्ही CIDची देखील भेट घेतली होती, त्यांच्याकडून काही या संदर्भात पुरावे मिळाले का? काही तशा पद्धतीने काही तुम्हाला ठोस तपास चांगल्या पद्धतीने चालू अशा पद्धतीने काय सांगितलं गेलं? नाही, आम्हाला अपेक्षा आहे तपास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, त्याच्यात कुठली उणीव नाही राहिली पाहिजे, कुठं कच्चा दुवा नाही राहिला पाहिजे. हे जरी असलं तरी पोलिसांसमोरच एक आव्हान असं होतं की पोलिसांचे हे जे आरोपी आहेत हे चांगले मित्र होते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, पोलिसांना पण आम्ही दिलेत, CID ऑफिसला पण दिलेत. एवढ्या गंभीर स्वरूपात जे गुन्हेगारी करतात ते लोक जर पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये येतात, एका कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसोबत 2-2 तास 1-1 तास चर्चा करतात, तर हा वेळ समाजकारणासाठी घालवायचा असताना, कर्तव्यावर घालवायचा असताना ह्या लोकांनी ह्या आरोपीसोबत का घालवला? त्याचे CCTV फुटेज आहेत आमच्याकडं की तुम्ही किती वेळ बोललात, हॉटेलमध्ये किती वेळ बसलात, पुढं काय केलं, तुम्ही कुठं, तुम्ही तुमची ड्युटी नाही त्यावेळेस तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही काय करू शकतात आम्हाला त्याचं घेणदेण नाही, परंतु ड्युटीवर असताना त्या लोकांना तुम्ही काय हितकूच केलं, तुम्ही त्यांना कशा प्रकारे प्रवृत्त केलं, हे खूप मोठं म्हणजे समाजापुढं एवढ्या प्रकरणापुरताच विषय नाही हा की समाजानं काय आदर्श घ्यायचा. आम्ही तर म्हणतोय वेळोवेळी की पोलीस स्टेशन नसतं तर आमचं संरक्षण आम्ही करू शकलो असतो, परंतु हे जे आरोपी आहेत यांचं जे मित्रत्वाचं नातं होतं त्याच्यामुळे आमचा घात झालेला आहे आणि हा कधी न भरून येणारा घात आहे. मात्र आपण जर बघितलं तर या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाईची तुम्ही मागणी केली होती, तशा अनुषंगाने काय झालेलं दिसतंय का? प्रशांत महाजन असतील, त्याचबरोबर राजेश पाटील असतील, आता त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली पण पुढची कुठली कारवाई केली नाही, नेमकी तुमची मागणी काय? आम्ही त्या संदर्भात पण SP साहेबांसोबत आज चर्चा करू. ज्या काही आमच्याकडे गोष्टी आहेत त्यांना देण्यासारख्या ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याच जे काय मार्गदर्शन असेल पुढचं ते घेण्याचा प्रयत्न करू.
मात्र आपण जर बघितलं तर जेल प्रशासनाकडून देखील काही ज्या गोष्टी होत आहेत त्या संदर्भातले पुरावे जवळपास 13 मुद्द्याचे पुरावे आणि त्याचं निवेदन तुम्ही सुरेश जसांकडे दिले, त्यातले नेमके महत्त्वाचे मुद्दे कुठले होते आणि काय काय त्यात सांगितलं गेलं? नाही, ते तपास होऊ द्या त्याचा. आता जर आपण बोललो तर मग त्याला काहीतरी बगल भेटेल, त्याला काहीतरी त्यांना जे काही पुरावे आहेत आपल्याकडं त्या पुराव्यावर काहीतरी चुकीचं होऊ शकतंय, म्हणून ते जे दिलंय, जे मुद्दे आहेत किंवा जे घडलेल्या घटना आहेत त्या अगोदर त्यांना प्रोसिजर करून देऊ द्या. त्याच्यानंतर समोर येणारच आहे ते आणि आपण बघू. आता संशय असा आहे का की अटक होण्यापासून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट असेल या सगळ्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपीला जाणीवपूर्वक काहीतरी VIP ट्रीटमेंट दिली तर असा संशय आहे? उघड आहे, सगळ्या गोष्टी उघड आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या घडल्या त्या सुरुवातीच्या दिवसापासून उघड आहेत. आरोपी पळून जाण्यापासून ते आत्तापर्यंत जो फरार आरोपी आहे तिथपर्यंत सगळी संशयाची सोयी आहे. आणि पहिल्या 4-5 दिवसातला जो तपास आहे त्याच्यामध्ये तर 100% ते तर आमच्याकडे कागदोपत्री पण पुरावे आहेत की तुम्ही यांच्याशी कसे संलग्न होतात, यांच्याशी कसे तुमचे धागेदोरे होते, हे तर सर्वश्रुत आहे. मात्र आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 70 दिवसानंतर पुन्हा तुम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागतंय. या अगोदर तुम्ही पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं, त्यानंतर काही आरोपींना अटक केली गेली. म्हणजे प्रत्येक वेळेस आरोपी अटक करण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो का? नाही, जे म्हणजे आम्हाला जे आमच्या काय म्हणतात त्याला जे नशिबी आले, जे सगळं चांगलं वागवून सगळे आयुष्यभर चांगले कार्य करून जर ही वेळ येते तर आम्हाला त्याला सामोरं जावं लागेल. आम्हाला बसून जमणार नाही, आम्हाला आंदोलन करावं लागेल, आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, आम्हाला अजून त्याग करावं लागेल न्यायासाठी. तर आम्ही त्याला तयार आहोत आणि त्याच्यासाठी कधीही कमी पडणार नाहीत, मागे पण सरकणार नाहीत. आणि कुठलीही भूमिका घ्यायची असेल, न्यायाची असेल, संवेदनशील मार्गाने असेल, कायद्याच्या मार्गाने असेल तर आम्ही ते करणार आहोत आणि कधीही मागे पडणार नाहीत. काल सुरेश धसांनी देखील तुमची परवाच्या दिवशी भेट घेतली होती. भेट घेतल्यानंतर यातल्या काही ज्या मागण्या आहेत ते मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना देखील सांगेल आणि ह्या कशा पद्धतीने करता येईल हे देखील सांगतो असं देखील सांगितलं होतं. मात्र तशा पद्धतीने काही सुरेश धसांनी भेट घेतल्यानंतर काही मागण्या मान्य होत आहेत असं त्यांनी काही सांगितलंय का? आणि ते देखील उद्या जर मागण्या मान्य झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं की मी देखील आंदोलनात येईल. हां, त्या संदर्भात दुपारच्या नंतर ते आम्हाला कळवतील, कारण का काल रविवार होता, ते बाहेर होते. आज त्यांचं काही बोलणं होतंय का प्रशासनाशी हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काही तोडगा निघतोय का, म्हणजे आरोपीबाबत, सरकारी वकिलांच्या बाबत, फास्ट ट्रॅक कोर्टाच्या बाबत, हे सगळं अंडर ट्रायल चालवण्याच्या बाबत काही चर्चा झाली तर आपण ते बघणार आहोत. त्यांच्या आपल्याला निरोप येईल आणि आपण चर्चा देखील त्याच्यावर करणार आहोत. मात्र या लढ्यामध्ये ताकदीने सोबत आहेत असं वाटतं? सगळे सोबत आहेत, सगळे सोबत आहेत. आम्ही सोबत, आमची अपेक्षा आमच्या गावाची आणि आमच्या कुटुंबाची एकच आहे. या लढ्यामध्ये आलेले सगळे लोक यांनी आमच्यासोबत इमानीत बारे आमच्या पाठीवर हात देऊन आणि आत्तापर्यंत ते लढलेले आहेत. आम्ही निमित्त आहेत, पण खरा लढा जे 18 पगड जातीतील लोक आहेत, प्रामुख्यानं मी सांगतो की मनोज दादा ज्या दिवशी आले, ज्या दिवशी FIR झाला तिथून लढ्याला सुरुवात झाली, तिथून न्यायाच्या भूमिकेला सुरुवात झाली. दादांची सुरुवात आणि त्याच्यानंतर जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सर्व जाती धर्मातील लोक आहेत, हे कधी मागं हटणार नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष ज्या वेदना आहेत देशमुख कुटुंबियाच्या ते स्वतः अनुभवलेले आहेत. त्याच्यामुळे ते मागं कुठेही हटणार नाहीत आणि न्यायाच्या भूमिकेत शेवटपर्यंत राहतील. उद्या मनोज दादा या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का? तशा पद्धतीने काही बोलणं झालं का? ते कधी येतील? नाही, उद्या येतील ते किंवा परवा येतील, पण त्यांना आम्ही आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ देणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचं शरीर थकलेलं आहे, शरीर त्यांचं कमकुवत झालेलं आहे. त्यांनी खूप आंदोलनं केलेली आहेत. मराठा आरक्षण मागणीसाठीच्या ज्या आंदोलनं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांना शरीराची खूप झीज झालेली आहे. म्हणून त्यांना आम्ही सहभागी करून घेणार आहोत या लढ्यामध्ये. तर पहिल्या दिवसापासून आहेत, शेवटपर्यंत राहतील ते. परंतु त्यांच्या शारीरिक किंवा प्रकृतीचा विचार करून त्यांना आम्ही याच्यामध्ये उपस्थिती त्यांची असेल, परंतु प्रत्यक्ष त्यांना आंदोलनामध्ये आम्ही सहभागी न होण्याची परवा देखील विनंती केली आहे आणि उद्या देखील करू. मात्र हे आंदोलन अन्नत्याग आंदोलन किती दिवस चालणार आणि जरी समजा सरकारने तोपर्यंतही काही मागण्या तुमच्या मान्य नाही केल्या तर पुढचं तुमचा इशारा कसा असेल, कशा पद्धतीचं पुढचं भूमिका असेल? नाही, बेमुदत असेल. मी माझं गावकऱ्यांचा विचार आता घेतला नाही की किती दिवसाचा असेल, पण मी माझं वैयक्तिक विचार तुम्हाला व्यक्त होऊ शकतो. मी बेमुदत करेल, मी थांबणार नाही. अन्नत्याग आहे तर मी पाणीत्याग सुद्धा म्हणजे करण्याची माझी भूमिका आहे, कारण मला न्याय पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत मी कुठल्याही स्तराला जायची माझी तयारी आहे आणि मी जाणार आहे. सरकारला काय आव्हान? सरकारला हेच आव्हान आहे की हे सगळं जे अराजकता माजलेली होती त्यावेळेस जर काही त्याच्यावर उपाययोजना केल्या असत्या, कुणीतरी त्यावेळेस ह्या समित्या एखादी स्थापन झालेली असती तर हे घटना घडल्या नसत्या. आणि घटना घडून देखील जर समर्थकांचे
समर्थक जे आरोपी आहेत त्याचं समर्थन कुठंतरी केलं जात आहे, त्याच्यावर पण अजून काही उपाययोजना राबवलेली नाही. कोरी आणि मी त्यावर SP साहेबांनी काल निरोप दिला होता परवा दिवशी की तुमची भेट घेणं आवश्यक आहे आणि हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनावर आम्हाला चर्चा करायची तुमच्यासोबत. म्हणून गावातली जे गावकरी जे आहेत आणि शिष्टमंडळ आहे आणि आम्ही त्यांच्याकडं दुपारी जातोय, त्यांच्याशी चर्चा